कोकणला 720 किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग असा सागर किनारा लाभलाय। या सागर किनारपट्टीची सुरक्षा ही येथील बंधाऱ्यांवर अवलंबून असते। याच उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांच्या पुढाकाराने संबंध कोकण किनारपट्टीकडे विशेष लक्ष देत बंधारे निर्माण करण्यावर विशेष भर दिला होता। मात्र आजची स्थिती पाहता अनेक ठिकाणचे बंधारे नामशेष झाल्याची परिस्थिती दिसून येते। अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनारपट्टी त्यापैकीच एक आहे। या ठिकाणी असलेला 6 किलोमीटरचा बंधारा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय। बंधाऱ्याचे दगड गोटे निखळून पडलेत, आजूबाजूची झाडे उन्मळून पडलीत, मातीची मोठी धूप झाली आहे। अशातच उधाण आणि खवळलेल्या समुद्राला रोखण्याची क्षमता असलेले बंधारे नसल्याने पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीकडे झेपावत आहे। पावसाळ्यात तर गावकऱ्यांच्या मनातील भीती अधिक गडद झाली आहे। किनारपट्टीवरील नागरिक, रिसॉर्ट मालक, व्यावसायिक भयभीत झालेत। कर्मभूमीची अवस्था बघवत नसल्याचे येथील तरुण सांगत आहेत। सपाट सागरी किनाऱ्यालगत सातबारे बनवण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। आम्ही या प्रश्नावर सतत पाठपुरावा करून देखील कोणतेही सरकार, मंत्री, प्रशासन लक्ष देत नाही। येथे पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र असलेल्या विहिरी धोक्यात आल्या असून भविष्यात बंधारे नष्ट झाले तर पर्यटन संपेल। गावकऱ्यांचे जीवन व पोट कसे भरणार हा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत आहे। बॅरिस्टर अंतुलेंच्या कारकिर्दीनंतर कोकणाला वाली कोण असा सवाल किनारपट्टीवरील संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। बंधाऱ्यांमुळे जमिनीची धूप थांबते, सागराचे अतिवेगवान प्रवाहाचे पाणी बंधाऱ्यावर धडकून शांत होते। तुफान वादळी वाऱ्यात, अतिवृष्टीत देखील पाण्याच्या वेगवान प्रवाहाला रोखण्याचे काम बंधारा करतो। मात्र किनारपट्टीवर बंधारा नसेल तर जमिनीची धूप होते, सागराचे खारे पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीत शिरते। येथील पिण्याच्या पाण्यासाठ्यात खारे क्षार मिसळून पाणी खारट होते। सुरूचे घनदाट झाडी झुडपे उद्ध्वस्त होत आहेत। शिवाय समुद्र किनाऱ्यावरील हिरवळ देखील नष्ट होते। पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतोय, निसर्ग सौंदर्य देखील लुप्त होत आहे। असे असताना सरकार या महत्त्वपूर्ण समस्येकडे डोळे झाक करीत आहे। त्यामुळे येथील रहिवासी आणि स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय। यावेळी डॉक्टर सचिन राऊळ म्हणाले की सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या नागाव समुद्र किनाऱ्याची सुरक्षा ऐरणीवर आली आहे। कारण येथील बंधारा पूर्णपणे नामशेष झाला असून सागराच्या वेगवान प्रवाहाने बंधारे उद्ध्वस्त झाली आहेत। जर एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे। नमस्कार, माझं नाव संतोष, मी इथला स्थानिक रहिवासी आहे। आता परिस्थिती आम्ही काय सांगणार, अतिशय आम्ही हातबल झालेलो आहोत। वाट लावलेली आहे या राजकारण्यांनी, आमची अक्षरशः वाट लावलेली आहे। तुम्ही बघाल त्या किलोमीटर पासून जवळजवळ 3-4 किलोमीटरचा आमचा हा बंधारा जो वर्षानुवर्ष अंतुले साहेबांच्या निधीतून झाला होता, तो बंधारा पुरा नष्ट झालेला आहे। हे समुद्राचं एवढं मोठं पाणी हे आतमध्ये गावामध्ये घुसला। एक आमचे सगळे स्थानिक लोकांची जी पोट आहेत, ही ढाबे, जेवण आणि रूम, टुरिझमवर आमची सगळ्यांची पोट आहे। आणि हा बिझनेस आमचा जो आहे हा संपवण्यासाठी राजकारणी हे लोक करतायत का? हे सगळं चालू आहे। ते वेळोवेळी आम्ही जाऊन सगळ्यांची मदत मागितली, सगळ्यांकडे आम्ही धावलो, ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी आम्ही अर्ज केलेले आहेत, परंतु काहीही कोणीही लक्ष दिलेलं नाहीये। आता सचिनच्या माध्यमातून आम्ही थोडस बोललो, चला यंगस्टर आहोत आपण, चला हा विषय हाताळूया, परत एकदा मीडियाच्या तुमच्या माध्यमातून थोडा वरती घेऊया। तुम्ही बघा इथे ही जमीन सपाट होत चालली आहे। ही सपाट करायची आहे की होत चालली आहे की हे सातबारे त्यांना बनवायचे नवी आणि कोणाच्या घशामध्ये घालायचे ते सातबारे बनवून? कारण आता मोठ्या मोठ्या लोकांची इथे एंट्री व्हायला लागल्या, जागा घे, हे घे, त्याच्या माध्यमातून। तर आता आम्हाला ही भीती वाटते, हे गाव नागाव एक छोटस गाव आहे, छोटासा विभाग आहे, हा मला वाटतं सगळ्यांना मिळून नष्ट करायचा आहे आणि इथे मोठी लोक आणून ठेवायचे, हा आमचा आक्रोश आहे। आणि जर तुमच्या माध्यमातून सुद्धा जर कोणी लक्ष दिला नाही तर आम्ही काहीतरी एक मोठं पाऊल उचलू आणि एक मोठं काहीतरी न्याय मिळण्यासाठी आमरण उपोषण किंवा काही असेल आम्ही करायला तयार आहोत। दादा, काय नाव आपलं आणि नागाव बंधाऱ्याची जी अवस्था आहे ती दयनीय झाल्याचं आपलं म्हणणं आहे। काय नेमकी परिस्थिती आहे, काय बदल झाला पाहिजे, धोके काय सध्या आहेत, सविस्तर सांगा। मी सचिन राऊळ, मी ग्रामस्थ आहे नागावचा आणि व्यावसायिक पण आहे। अतिशय बिकट परिस्थिती आहे। हा बंधारा पूर्वी अंतुले साहेब असताना केलेला आहे आणि त्याच्यानंतर याच्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही। आणि त्यामुळे काय आलं की पाणी जे आहे समुद्राचं, हे मोठी जेव्हा भरती असते ना तेव्हा सगळं गावाच्या बाजूने येतं। जी नवीन लागवड केली आहे फॉरेस्टनी वगैरे ती सगळी वाहून चालली आहे।
आणि म्हणजे फ्युचरमध्ये याचं नुकसान जास्त होणार आहे। ऑलरेडी जे गेल्या वर्षी बघितलं तर 15-20 फूट गावाकडे सरकलेलं, आता अजून 15-20 फूट सरकलंय आणि अजून 2 महिने पावसाचे बाकी आहेत। जे आता तर रेड अलर्ट आहे, पाऊस पडतोय, हा पाऊस जर जोरदार पडला आणि त्यावेळी भरती असेल तर हे पाणी नक्कीच गावाकडे येईल। भयावह आहे, यामुळे आमच्या टुरिझमवर फ्युचरमध्ये परिणाम होणार आहे, कारण आमचा पोटाचा प्रश्न हा टुरिझमवरच सुटतोय, कारण प्रत्येकाचा व्यवसाय हा टुरिझमचा आहे। दुसरा, पाण्याच्या चवी बदलत चालल्यात। आमच्याकडे सगळ्यांकडे विहिरी आहेत, कारण इथे अजून MIDCचं पाणी येत नाहीये, उमटे धरणाची लाईन आहे त्याला पाणी येत नाहीये, तर मेन सोर्स आमचा विहीर आहे आणि हे पाणी आतमध्ये यायला लागल्यामुळे विहिरींच्या चव बदलल्या, सध्या क्षारांचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे फ्युचरमध्ये म्हणजे पुढे जाऊन खूपच धोका गावासाठी आहे, ग्रामस्थांसाठी आहे। तर ह्याच्यावर पंचायत मार्फत किंवा आपले शासकीय अधिकारी आहेत किंवा आमदार साहेब आहेत, नेते मंडळी आहेत, मी तर म्हणेन मुख्यमंत्री साहेबांना विनंती करीन, आमच्या या बाईट म्हणणं तुम्ही हा प्रकार बघा आणि आमच्या गावाकडे लक्ष द्या। हा बंधारा खरोखर करण्याची गरज आहे, तो तुम्ही करून द्यावा ही आमची विनंती आहे। दादा काय सांगशील, काय परिस्थिती सध्या इथं बंधाऱ्याची आहे? नाव काय तुझं? माझं नाव सुदीप राहुल, मी नागावचा रहिवासी आहे। या साताड बंदर एरिया आहे आणि साताड बंदर एरियामध्ये हा बंधारा 84 साली माननीय मुख्यमंत्री अंतुले साहेबांनी बनवला। त्याच्यानंतर तो 10-15 वर्ष व्यवस्थित होता, त्याच्यानंतर भरतीच्या पाण्याने तो हळूहळू जमीनदोस्त व्हायला लागला। वारंवार आम्ही ग्रामपंचायत आणि माननीय आमदार साहेब आणि जिथे जिथे गव्हर्नमेंटचं जिथे जिथे कॉन्टॅक्ट करता आलं तिथे कळवलं, प्रेसवाल्यांना बोलवले, सगळ्यांना दाखवलं, पण याच्यामध्ये काहीच बंदोबस्त होत नाही आणि हा जमीनदोस्त झाल्यामुळे पाणी गावात जायला लागले। हा बंधाऱ्याच्या बाजूला ही सगळी फॉरेस्ट लँड आहे आणि याच्यामध्ये नवीन वृक्षारोपण केलेलं ते पण निघून गेलेलं आहे पाण्यामुळे आणि हे पाणी गावामध्ये जायला आता थोडंसंच अंतर राहिलेलं आहे। साधारण हा 3-4 किलोमीटरचा बंधारा आहे आणि ह्या 3-4 किलोमीटरमध्ये आता 100 फूट पाणी आता बंधाऱ्यापेक्षा 100 फूट आतमध्ये आलेलं आहे। ते तुम्हाला आता याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसेलच। आता ह्याच्यावर लवकरात लवकर सरकारी योजनेतून निधी आणून लवकरात लवकर हा करावं, आमदार साहेबांनी करावं, पंचायतीने करावं, कोणी करायचं ते त्यांचा प्रश्न आहे, पण आम्हाला न्याय दिला पाहिजे। हे जर असं केलं नाही तर हे पाणी गावामध्ये घुसून विहिरी खाऱ्या होतील। आमचा कॉटेज व्यवसाय आहे, ढाबे हॉटेल व्यवसाय आहे आणि हे पाणी खारं झालं तर पाणी पिण्याचा पण प्रश्न येईल। नारळ सुपारीच्या वाडीला पाणी घालायला लागतं, गोडं पाणी राहणार नाही आणि गव्हर्नमेंटचं पाणी लाईन आज 15 वर्षात नागाव बीचला आलेली नाही। लाईन टाकलेली आहे पण ती सुकी लाईन आहे, कोरडी लाईन आहे आणि पाणी आम्हाला अजून आमच्या घरापर्यंत नाही पोचलंय। नागाव एरियामध्ये पाणी आलेलं नाही, तर हे पाणी खारं झालं तर मोठा अनर्थ होईल आणि आमचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल। तेव्हा तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही हे सरकारपर्यंत पोचवा आणि आम्हाला याच्यातून काहीतरी मार्ग मिळवून द्या, अशी आमची विनंती आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।